नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आता या लेक्चरला आपण बोर्ड एक्झाम मधील आणि सीईटी मध्ये सगळ्यात महत्त्वाचा टाइप बघणार आहे की जो काय आहे बघा, इफ x रेस टू m इंटू y रेस टू n इक्वल टू x प्लस y रेस टू m प्लस n। हा एक स्टँडर्ड फॉर्मॅट आहे, लक्षात घ्या क्वेश्चनचा। ह्या क्वेश्चनचा नेहमी आन्सर असतो y अपॉन x। सीईटीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने सांगतो, या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला क्वेश्चन दिसला सोडवायची अजिबात गरज नाही, ऑप्शन मध्ये चेक करायचं y अपॉन x कुठे आहे, तेच तुमचा आन्सर असणार आहे। याचा आन्सर y अपॉन x च असतंय। पण बोर्डच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण बघायला गेलो तर हे एक्झाम्पल आपल्याला पूर्णपणे सोडवायला लागणार आहे। आतापर्यंत हे एक्झाम्पल जवळपास भरपूर वेळा विचारले, म्हणजे हे एक्झाम्पल असेल किंवा ह्या एक्झाम्पलच्या सेम पार्ट, म्हणजे m आणि n ला रिप्लेस करून फक्त नंबर देतात ते 5 7 आणि दोघांची इथं वरती ऍडिशन असते, ठीक आहे। हा पार्ट असेल, मेथड सेम आहे, नंबर बदलू देतात, मेथड सेम आहे। 2022 ला पण विचारलाय, त्याच्या अगोदर पण भरपूर वेळा विचारलेला क्वेश्चन आहे, त्यामुळे टाइप समजून घ्यायचा व्यवस्थित। आता हा क्वेश्चन पर्यंत सोडवून बघूयात पूर्णपणे कशा पद्धतीने सोडवायचा। हा क्वेश्चन जो आहे तो लॉगॅरिथम प्लस इम्प्लिसिट फंक्शन असा कॉम्बिनेशनचा क्वेश्चन आहे, म्हणजे लॉग पण लावायला लागतो तुम्हाला आणि त्याच्याबरोबर इम्प्लिसिट फंक्शन प्रमाणे सोडवायला पण लागते, ठीक आहे। मग आता लक्ष द्या शांतपणे कशा पद्धतीने सोडवायचं बघा। या क्वेश्चन मध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की m, आता इथं x रेस टू m इंटू आहे, इथं y रेस टू n, कारण बरीच मुलं चूक काय करतात, इथं मध्ये साइन बदललेला असते, कळत नाही पटकन। हे पण ऑब्झर्व करायचं क्वेश्चन की नक्की क्वेश्चन दिलाय कसा। आता ह्या दोन्ही जे काही नंबर्स असतील m आणि n त्यांची इथे नेहमी ऍडिशन असते, लक्षात ठेवायचं। म्हणजे या बेसला पण सीईटीला प्रश्न विचारला जातो की इथं काहीतरी नंबर देतात, इथं अननोन देतात आणि इथे एक नंबर देतात आणि अननोन विचारतात, मग तिथं पण तुम्हाला ती ट्रिक लक्षात असली पाहिजे। जसं की इथं बघा 5 7 आणि दोघांची ऍडिशन 12 आहे का इथं, सेम। हे असं असलं की नाही, मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, फिक्स मध्ये आन्सर y अपॉन x आहे सीईटी साठी, बोर्ड साठी मात्र सोडवायला लागणार आहे, ठीक आहे। ओके, लक्ष द्या। आता हा पार्ट लिहून घेऊयात आपण। काय सांगा, x रेस टू m इंटू y रेस टू n इक्वल टू x प्लस y रेस टू m प्लस n, ठीक आहे। ओके, ह्या स्टेप नंतर तुम्हाला माहिती आहे लॉग घेतल्याशिवाय पर्याय नाही, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, म्हणजे इथं असं येणार आहे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, ठीक आहे। लॉग घ्या, इथं लॉग x रेस टू m इंटू y रेस टू n इक्वल टू लॉग x प्लस y रेस टू m प्लस n येणार इथं, करेक्ट आहे। ओके, बरं, मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे लॉगचे ऍडिशन असणार इथं, म्हणजे इथं काय येणार सांगा, लॉग x रेस टू m प्लस लॉग y रेस टू n इक्वल टू, हा m प्लस n इंडेक्स आहे तो पुढे येईल m प्लस n आणि इथं काय येणार आहे लॉग x प्लस y। ओके, आता हा m पुढे जाणार लॉगच्या प्रॉपर्टी प्रमाणे, हा n पुढे जाणार लॉगच्या प्रॉपर्टी प्रमाणे, म्हणजे काय येणार सांगा m लॉग x प्लस n लॉग y इक्वल टू, हे तसंच मी ठेवतो तात्पुरतं, m प्लस n लॉग x प्लस y, ठीक आहे। ओके, आता या स्टेप नंतर आपल्याला डिफरन्शिएट करायचं, म्हणजे मी पहिल्यांदा लॉगच्या प्रॉपर्टी वापरून सगळ्यांना स्प्लिट केलं, सेपरेट केलं, डेरिव्हेटिव्ह काढता येईल या पद्धतीमध्ये आणलं, ठीक आहे। ओके, आता ह्याला डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x। आता बघा पुढं m तसंच राहणार आहे इंटू लॉग x चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस n इंटू लॉग y चं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन y, y चं डेरिव्हेटिव्ह काय सांगा dy बाय dx प्लस सॉरी इक्वल टू, या ठिकाणी m प्लस n कोइफिशियंट आहे तसंच राहणार आहे, मल्टिप्लाय बाय लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x प्लस y मल्टिप्लाय बाय स्क्वेअर ब्रॅकेट x चं डेरिव्हेटिव्ह 1, y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx येणार। क्लिअर का इथपर्यंत, ठीक आहे। आता हे जरा व्यवस्थित ह्याने मल्टिप्लाय करून घेऊयात, आतमध्ये हे व्यवस्थित लिहून घेऊयात। काय येणार सांगा इथं मग m अपॉन x प्लस n अपॉन y dy बाय dx इक्वल टू, पुढं m प्लस n अपॉन x प्लस y, ह्याने ज्यावेळेस आपण मल्टिप्लाय करणार आहे ह्या 1 ला, तर आपल्याला मिळणार m प्लस n अपॉन x प्लस y। हे काय केलं आपण 1 ला मल्टिप्लाय केलं, म्हणजे हे वरती न्यूमरेटर मध्ये ब्रॅकेट आहे, खाली आहे। आता या पार्टनं पूर्णपणे न्यूमरेटर डिनॉमिनेटरनं या dy बाय dx ला मल्टिप्लाय केलं तर काय भेटेल सांगा आपल्याला, m प्लस n खाली x प्लस y आणि बाहेर dy बाय dx। हे इथपर्यंत कळालंय का, ठीक आहे। ओके, आता याच्या पुढचा पार्ट काय बघा, याचा पुढचा पार्ट असा आहे की सेम, ज्याच्यामध्ये dy बाय dx नाहीये ते एकत्र करा, ज्याच्यामध्ये आहे ते एकत्र करा। मग आता या ठिकाणी कोणाला एकत्र करणार आहे आपण, ज्याच्यामध्ये नाहीये त्याला पहिल्यांदा एकत्र करूयात, हा पार्ट असेल आणि नंतर हा पार्ट असेल, ठीक आहे। मग आता तुम्ही काय करायला सांगा, हा जो पूर्ण पार्ट आहे तो उचलून पलीकडे जाऊ द्यात, पलीकडचा पार्ट उचलून इकडे येऊ द्यात, म्हणजे m अपॉन n हा सगळा पार्ट दिसतोय का तुम्हाला, हा पलीकडे गेल्यानंतर मायनस होणार आहे, मायनस m प्लस n अपॉन x प्लस y येणार इथं, ठीक आहे। इथं मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो इक्वल टू, आता इकडे काय हा पार्ट आहे पूर्णपणे m प्लस n अपॉन x प्लस y आला, ठीक आहे। आता इकडचा जो dy बाय dx चा सगळा पार्ट आहे हा
सगळा उचलून इकडे येणार आहे, पण सध्याला प्लस एन अपॉन वाय आहे, इकडे आल्यानंतर तो काय होणार आहे मायनस एन अपॉन वाय होणार आहे, आणि बाहेर काय येणार डीवाय बाय डीएक्स कॉमन घेणार आपण इथं बाहेर, हे लक्षात घ्या. बघा एक 5 मिनिटं व्हिडिओ पॉज करून बघून घ्या 5 मिनिटं की बाबा हे कुठलेही टर्म कुठे नेली, कारण ही स्टेप महत्वाची सगळ्यात. काय केलं आपण सांगा, आपण हा जो पार्ट होता इथला हा पलीकडे नेला, म्हणजे एम अपॉन एक्स होतच तिथं, एम अपॉन एक्स आहे बरं का इथं, एम अपॉन एक्स होतच तिथं, हा मायनस केला इकडं, ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी एम प्लस एन अपॉन एक्स प्लस वाय होतं, पलीकडचं एन अपॉन वाय इकडे आणला मायनस केला, ठीक आहे. या स्टेप नंतर इथं क्रॉस मल्टिप्लाय करायचं, म्हणजे काय होणार सांगा, इथं येणार आहे एम एक्स प्लस एम वाय, आणि इथं मायनसनं मल्टिप्लाय करून क्रॉस करा, मायनस एम एक्स मायनस एन वाय, आणि खाली एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय असतंय. क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे, ओके. नेक्स्ट इक्वल टू पुढं काय सांगा, इकडे मल्टिप्लाय करा एम वाय प्लस एन वाय मायनस एन एक्स मायनस एन वाय. क्लिअर, एक्स प्लस वाय इकडे मल्टिप्लाय केलं विथ मायनस साइन मल्टिप्लाय केलं, ठीक आहे. आणि खाली काय आलं सांगा, खाली आलं वाय इन ब्रॅकेट एक्स प्लस वाय, आणि इकडे बाहेर येणार आहे डीवाय बाय डीएक्स. क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे. या स्टेप नंतर आता नीट बघा, ऑब्झर्व करा नीट काय काय कॅन्सल होतं. वरती माझ्या माहितीप्रमाणे बघा बरं, इथं मल्टिप्लाय केलं एम एक्स एम वाय, ओके, प्लस एम एक्स मायनस एम एक्स काय होणार आहे कॅन्सल. इथं या ठिकाणी मायनस एन वाय प्लस एन वाय काय होणार कॅन्सल, ओके. आता इथं बघा डिनॉमिनेटर मध्ये एक्स प्लस वाय इथं पण आहे, इथं पण आहे, हे पण कॅन्सल आउट होणार. क्लिअर आहे का, म्हणजे बऱ्याच टर्म इथे कॅन्सल आउट झाल्यात, नीट बघून घ्या, ओके. त्यानंतर आता पुढं एम वाय मायनस एन वाय आपण इथं शिल्लक काय राहिलं एक्स, ठीक आहे. इथं मी ते तसंच ठेवतो, इक्वल टू इथं काय शिल्लक राहिलं बघा एम वाय मायनस एन वाय आपण इथं वाय शिल्लक राहिलं, आणि या ठिकाणी डीवाय बाय डीएक्स. जसं आपण इथं एक्स प्लस वाय दोन्हीकडे पण होतं ते इथं कॅन्सल आउट केलं, तसं या पार्टमध्ये न्यूमरेटर मध्ये एम वाय प्लस एन वाय दोन्हीकडे पण शिल्लक आहे, म्हणजे हा पार्ट काय होणार इथं कॅन्सल आउट होणार आहे, आणि हा जो वाय आहे तो इकडे जाणार, म्हणजे इकडे काय होणार आहे वाय अपॉन एक्स इक्वल टू डीवाय बाय डीएक्स. हे प्रूफ आपल्याला मिळणार जे पाहिजे ते. क्लिअर आहे, इथून खाली नीट जरा बघायचं, लिहून घ्यायचं, लिहून घेताना समजून घ्यायचं ह्या गोष्टी, बाकी अवघड नाही काय. स्टेप्स आहेत व्यवस्थित, इथं क्रॉस मल्टिप्लाय करायचं, हे मायनस असल्या कारणाने इथं मल्टिप्लाय करतानाच मी मायनस केलंय, हे डोक्यात ठेवा. इथं सुद्धा मी मल्टिप्लाय करतानाच मायनस केलंय. क्लिअर आहे का, ठीक आहे. म्हणजे हा एक पार्ट लक्षात आला, मग ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, कारण हा पार्ट आपल्याला पुसावा लागणार आहे पूर्णपणे हे एक्झाम्पल सोडवताना, ठीक आहे, कारण ह्या पार्टमध्ये बसणार नाही, पण सिमिलर स्टेप्स इकडे येणार आहेत, काय वेगळं नसणार आहे. हे लक्षात आलं असेल तर हे आरामात तुम्हाला न बघता जमू शकतं, तुम्ही ट्राय करा एकदा, मी तुम्हाला सोडवून देणारच आहे, ठीक आहे. आता याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही लिहून घेतला असेल पूर्णपणे, हा पार्ट मी पुसून टाकणार आहे पूर्णपणे, ओके. चला ठीक आहे. नेक्स्ट आता हे एक्झाम्पल बघू, जरा जागा जास्त लागणार आहे आपल्याला, ओके. सांगा काय येणार इथं, एक्स रेस टू 5 इंटू वाय रेस टू 7 इक्वल टू एक्स प्लस वाय रेस टू किती येणार इथं 12 येणार आहे. क्लिअर, ओके. आता या साईडला काय करायचं आपण, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, बघा सेम स्टेप इकडच्या इकडे येणार आहे, लक्षात ठेवायचं, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. सांगा इथं काय घ्यायचं, लॉग एक्स रेस टू 5 इंटू वाय रेस टू 7 इक्वल टू लॉग एक्स प्लस वाय रेस टू 12, ठीक आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे लॉगची प्रॉपर्टी लागणार, इथं काय येणार लॉगची प्रॉपर्टी, लॉग एक्स रेस टू 5 प्लस लॉग वाय रेस टू 7 इक्वल टू हा 12 इंडेक्सचा पुढे येईल, 12 लॉग एक्स प्लस वाय येईल इथं, ठीक आहे. आता हा 5 पुढे येणार अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी ऑफ लॉग, प्लस हा 7 पुढे येणार अकॉर्डिंग टू प्रॉपर्टी ऑफ लॉग इक्वल टू 12 लॉग एक्स प्लस वाय आलं इथं. क्लिअर आहे का, ठीक आहे. या स्टेप नंतर याला काय करायचं, डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग पुढे काय बघा इथं 5 तसंच ठेवा मल्टिप्लाय बाय लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस 7 तसंच ठेवा मल्टिप्लाय बाय 1 अपॉन वाय, वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इक्वल टू इथं 12 राहील तसंच मल्टिप्लाय बाय लॉगचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस वाय मल्टिप्लाय बाय एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. क्लिअर इथपर्यंत, ठीक आहे. या स्टेप नंतर काय येणार बघा इथं, या ठिकाणी असं असणार आहे की 5 अपॉन एक्स प्लस 7 अपॉन वाय dy बाय dx इक्वल टू 12 अपॉन एक्स प्लस वाय, हे मल्टिप्लाय करा आतमध्ये, ठीक आहे. 12 अपॉन एक्स प्लस वाय न 1 ला मल्टिप्लाय केलं की तेच येणार, प्लस 12 अपॉन एक्स प्लस वाय न dy बाय dx ला मल्टिप्लाय करा, या पद्धतीने येणार. क्लिअर आहे का, ठीक आहे. म्हणजे इथं जसं केलेलं तसंच आहे, इथं या ठिकाणी आपण m प्लस वाय न मल्टिप्लाय केलेलं आतमध्ये, तसं इथं मल्टिप्लाय केलं आतमध्ये या ठिकाणी 12 अपॉन एक्स प्लस वाय न, कळलं तुम्हाला, ठीक आहे.
आता या ठिकाणी बघायचं पुढच्या स्टेपला dy/dx एका साईडला घ्या, ज्याच्यामध्ये dy/dx नाही ते एका साईडला घ्या. मग आता इथं काय होणार बघा, या ठिकाणी 5/x मी तसंच ठेवतो हे ज्याच्यामध्ये dy/dx नाहीये, आणि हा जो पार्ट आहे इकडं प्लस तो इकडे आल्यानंतर मायनस होणार 12/x + y. कळालं का? ठीक आहे, ओके. पुढं इक्वल टू या साईडला कोण आहे सांगा, dy/dx चं कोइफिशियंट 12/x + y. ठीक आहे, या साईडचा dy/dx चं कोइफिशियंट पलीकडे न्या, काय होईल सांगा, -7/y. आणि बाहेर काय येणार आहे, dy/dx येणार. क्लिअर का इथपर्यंत? ठीक आहे. आता या स्टेप नंतर तुम्हाला माहिती आहे काय करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन, म्हणजे x + y ने ह्याला मल्टिप्लाय करा, म्हणजे तुम्हाला इथं असं मिळेल 5x + 5y, कारण मध्ये प्लस आहे, आणि हे मायनस ना इकडे मल्टिप्लाय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय, -12x, खाली काय शिल्लक राहील, x + y, करेक्ट, इक्वल टू सेम इकडे मल्टिप्लाय करा, काय येणार सांगा, 12y मायनस आहे आणि 7 आहे, आणि x + y ने मल्टिप्लाय करताय, म्हणजे 7x मायनस काय सांगा इथं 7y, आणि खाली y (x + y) इथं येणार आहे dy/dx. करेक्ट इथपर्यंत? ठीक आहे. आता काय काय कॅन्सल होते नीट बघायचं व्यवस्थित, लक्ष द्या. x + y ला x + y कॅन्सल होते, मागच्या एक्झाम्पल मध्ये, या एक्झाम्पल मध्ये कॅन्सल आउट झालेलं. ठीक आहे, बरं. 5 - 12x किती येते, -7x. त्यानंतर पुढं 12y - 7y किती येते सांगा, +5. आता इथे किती येणार आहे, 5y येणार आहे. कळालं का? मग या ठिकाणी काय येणार बघा, या ठिकाणी x मधून x मायनस केला असता, इकडं येणार आहे 5y. बघा 5y पॉझिटिव्ह आहे, तसंच ठेवलं. क्लिअर आहे का? ओके. मायनस इथे येणार आहे 7x, आणि खाली फक्त शिल्लक राहिला x, इक्वल टू या साईडला पण तसंच राहिले, काय सांगा, या साईडला 5y राहणार आहे. का बरं, 12y मधनं 7y गेले, 5y राहिले, -7x डिवायडेड बाय खाली किती येणार आहे, y, इक्वल टू इंटू dy/dx. ठीक आहे. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल या ठिकाणी, की इथं ह्या पार्टला हा पार्ट काय होणार आहे, कॅन्सल आउट होणार आहे, म्हणजे ह्याला हे काय झालं, कॅन्सल झालं. मग आता हा पार्ट y इकडे येऊ द्यात, y/x dy/dx. याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या व्यवस्थित, त्याची प्रॅक्टिस करा. कायच अवघड नाही, म्हणजे लक्षात काय घ्यायचंय, ह्या टाईपची गणितं बघायची, मल्टिपल एक्झाम्पल आहेत, 5, 7, ऍडिशन 12, हे डोक्यात ठेवायचं. बाकी सीईटीला तुम्हाला शॉर्ट ट्रिकच आहे जवळपास. ठीक आहे, मग आता व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. तुम्हाला तुम्ही जर 1.3 चेक केलात, तर तुम्हाला पहिला, दुसरा, तिसऱ्या क्वेश्चन नंतर जो चौथा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये 2-3 एक्झाम्पल तुम्हाला सुरुवातीलाच बघायला मिळतील. आणि हा जो क्वेश्चन होता, हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल मध्ये सोडवून दिलेला आहे, पण हा फार इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्यावरती आधारित या टाईपचे भरपूर मल्टिपल क्वेश्चन्स आहेत. हा क्वेश्चन व्यवस्थित सोडवायचा, त्याचे कॅल्क्युलेशन व्यवस्थित समजून घ्यायचे. यानंतर तो क्वेश्चन तुम्ही आता प्रॅक्टिस केला, कुठला पण क्वेश्चन होता त्या टाईप मध्ये तुम्हाला आरामात जमणार, का स्टेप्स त्याच आहेत, काय चेंज नाहीये. ठीक आहे, मग आता हे सगळं व्यवस्थित तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला असेल, याची प्रॅक्टिस चांगली करा. व्हिडिओ जर आपले आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.